तुम्हाला इंटरनेटची एक गोष्ट सांगतो. स्पेशली आता माझं शेगाव संस्थान, माझं तुकडोजी महाराजांचं संस्थान, माझं प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं संस्थान, हे आता ते फेस करत आहे. 2016 जिओ आला, एक इंटरनेटचा एरा आला. लोक जे धार्मिक नव्हते ते बी लय धार्मिक झाले, कट्टर धार्मिकता त्यांच्या ह्याच्यात आली. मग त्याच्यानंतर 19-20 बाबा लोक आले. आता हे बाबा लोक म्हणजे पुरा फर्जीवाडा. आता मी पाहतो लोकाईले, सॉरी टू से, आय एम सो सॉरी टू से, जे लोक आधी दर गुरुवारी शेगावच्या देवस्थानामध्ये जात होते, आता ते भलकोन त्या तिकडे कुठेतरी जाते परदेशात, महाराष्ट्राच्या बाहेर. काऊन की ते बाबा पर्चा काढते तो, तेरा बच्चा पेपर में पास हो जाएगा, तेरे को ऐसा उपाय करना पड़ेगा, कल्याण में मेंढी तेरा अवश्य निकलेगा, फिर ते को ऐसा. अबे तुला गजानन महाराज ये ना, कारण आम्ही फर्जीवाळा नाही गेला, आम्ही इमानदारानं लोकाले जेवण दिलं, आम्ही लोकांची सेवा केली. सेवा करू तिथं इमानदारीनं भक्ती करत आहेत, ध्यान करत आहेत, तिथं काही फर्जीवाळा नाही चालत आहे. द प्रॉब्लेम बिहाइंड ईच अँड एव्हरी व्हायरल टेम्पल, हे कधी बाबा कोणचा फेमस होते मी सांगतो, सिम्पल फॉर्म्युला आहे. त्या बाबाकडे कोणचा फेमस व्यक्तिमत्व गेला, आता विराट कोहली ज्याच्याकडे गेला होता तो बाबा फेमस आहे, फेमस आहे. त्याच्या आधी तो बाबा माहीत होता कोणाला नाही. तो मंदिर जिथं पैसा खूप लुटवला जातो, की मला एक सांगा बे, एक मिनटं, आय एम सो सॉरी टू से, शिर्डी कधी गेलते लास्ट टाइम? शिर्डीचा ग्राफ पाहिला का तुम्ही? किती डेटा अनालिस करता ना तुम्ही. आता तिथचं तुमचं असन कोणी ओळखीचं, तुम्ही असन व्यक्तिमत्व असन, तुमचं पॉलिटिकल आयडिओलॉजी काय, पण तुमची तार्किक बुद्धी कशी आहे, इंटेलेक्च्युअलिटी तुमची कशी आहे. शिर्डीचा ग्राफ कमी झाला पण खाटूश्यामजीचा ग्राफ वाढला. गजानन महाराज शेगावचा ग्राफ कमी झाला पण सिहोरचा ग्राफ वाढला. ये डेटा है, डेटा, प्रॉपर डेटा. काऊन की इंटरनेट पे जो दिखता है वही बिकता है. असलियत अबे संत तुकडोजी महाराजांचे अभंग, त्यांची ग्रामगीता, संत तुकडोजी महाराजांचं जीवनकालमध्ये सगळं लिहिलेलं, त्यांचा डेटा इन द सेन्स त्यांचा पूर्ण लिहिलेलं लिखाण, ते वाचण्यासाठी एका माणसाला 3 ते 4 जन्म घ्यावं लागेल. त्यांनी एका जन्मात तेवढं लिहिलं. चमत्कार गिमित्कार नाही केले तुकडोजी महाराजांनी, तथ्य बोलले फक्त ग्रामगीतामध्ये, तथ्य. पण वही इंटरनेट पे नहीं चलेगा. लोगों को ये तो कोई तो चमत्कारी बाबा है, यहाँ जाने के बाद पैसा आता है ना भाई, यहाँ जाने के बाद कुछ तो होता है, वो लोगों को ज्यादा आकर्षित करता है. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे माझ्या विदर्भातले संत महात्मा आहेत. मला गर्व आहे त्याच्यावर. मी तिकडे जात बी नाही बे, कोणचा असेल देवी देवता तिथं भेट नाही मी कोणाले. पण माझा गजानन महाराज मला माहिती आहे किती पावला आहे, ते फोटो लागलाय तिथं. रोज जेव्हा डाऊन फील करतो ना मी गजानन महाराजाला पाहतो. तर माया म्हणणं आहे, तुम्ही जेवढं इकडे तिकडे चालले ना, दर गुरुवारी शेगाव, या गुरुवारी मी येत आहे शेगाव, आई वडिलांसोबत येत आहे, तुम्ही पण या, शेगावला भेटू. सकाळीची ट्रेन आपल्या बडनेराकडून ट्रेन जाते, या ना शेगाव संस्थात जा ना बे. जेवढं भारतात तिरुपती, शिर्डी और कोणसा होतं गुरुद्वारा जितना खाना खिलाते ना, तेवढाच विदर्भातलं माझं शेगाव संस्थान जेवण सारते. म्हटलं सेवा भाव पहा तिथच्या लोकांचा. नहीं हमको तो इंटरनेट पे कोई तो बाबा दिखाना, उधर से क्या है ना, मेरे को पैसा चाहिए ना, वो बाबा के पास जाऊंगा, पैसा आता है वहां पे, पैसा, ऐसा कुछ तो उपाय बताएंगे उससे पैसा आएगा. अब मैं थोड़ा है ना यार, मैं बहुत फैक्ट बोलता हूँ, मैं कैसा, मैं थोड़ा ना, मेरे को झूठ बोलना पसंद नहीं. तो क्योंकि लायर, लास्ट लाए मेरा आखिरी झूठ मेरा टैटू है. उसके बाद मैं जो हूँ वो पूरा 52 के 52 ताश पत्ते. तो आओ दर गुरुवारी शेगाव जाऊ, आपला गजानन महाराज पाहू. हे दुसऱ्या बाबा गिबा हे फर्जीवाडा चाललंय, इंटरनेटनं फेमस झालेले बाबा आहेत हे, कुणी विचारत नव्हतं यायले. या जरा गजानन महाराजचं पारायण आहे का, मग सांगा तुमचा अनुभव कसा राहते. जय हिंद, जय विदर्भ, जय गजानन.